नमस्कार. आज वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर ह्यांची निवड होणार आहे. वसईमध्ये बहुजन विकास आघाडीला पूर्ण बहुमत असल्यामुळे महापौर आणि उपमहापौर हा बहुजन विकास आघाडीचाच होणार आहे. आज बहुजन विकास आघाडीचे सर्व नगरसेवक हे इथे एक 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 करून येऊ लागलेले आहेत. मानकर साहेब आणि पंकज ठाकूर आणि उमेश नाईक ह्यांनी सर्वप्रथम येऊन सर्व कमांड ही सांभाळलेली आहे. त्यानंतर आता बसमधून सर्व नगरसेवक आणि नगरसेविका ह्यांना फेटे बांधून, पिवळ्या कलरचे फेटे बांधून त्यांना इथे आणणं चालू आहे. आता आपण बघूया ह्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक ह्यांनी इथे येणं सुरू केलेलं आहे. आता थोड्याच वेळात आपल्याला माहीत पडेल की बहुजन विकास आघाडीचा महापौर होणार आहे. परंतु ह्या तिघामधून म्हणजे 3 फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यातून सर्वसाधारण लोकांना माहिती आहे की अजीवजी पाटील हे महापौर होणार आहेत आणि मार्शल लोपिस हे उपमहापौर होणार आहेत. परंतु त्यावरती शिक्कामोर्तब आता थोड्याच वेळात होणार आहे. आता ह्या सर्व बाबींबद्दल माजी महापौर नारायण मानकर काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. मानकर साहेब, आज महापौर आणि उपमहापौरांची इलेक्शन आहे. काय आता दोघांमध्ये प्रत्येकी 2-2 फॉर्म भरलेले आहेत. डिसिजन फायनल झालेला आहे की नाही? नाही, डिसिजन फायनल नाही झालेलं आहे. आमच्यातर्फे आम्ही अजू पाटील, प्रफुल्ल साने आणि निशाद चोरगे महापौर पदासाठी 3 भरलेले आहेत आणि उपमहापौर पदासाठी मार्शल लोपिस आणि कन्हैया भोईर असे फॉर्म भरलेले आहेत. आता 1 वाजता आमचं डिसिजन होईल काय ते मला कळेलच लगेच कोण होणार आहे ते महापौर उपमहापौर. आता ह्या ठिकाणी जे मुख्य दावेदार अजीव पाटील हे देखील ह्या सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना मेनं जुनं चालू केलेलं आहे. ते काय सांगत आहेत ते देखील ऐकूया. बहुजन विकास आघाडीचाच महापौर होईल, त्यात तिळे मात्र शंका नाही आणि सर्व अपेक्षा ज्या काही लोकांच्या आहेत त्या पूर्ण होतील. पण लोकांच्या मनातील आज जो महापौर आहे तोच होणार आहे हे नक्की आहे ना? लोकांच्या मनातील बहुजन विकास आघाडीचाच महापौर होणार आहे.